हॅलो फ्रेंड्स, रॉयशी सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र नवरात्री 19 ते 27 मार्च 2026. वास्तू उपाय कोणते आहेत, पूजा विधी व मुहूर्त कोणता आहे, कलश स्थापनेची दिशा कोणती आहे व नियम कोणते पाळावयाचे आहेत, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 19 मार्च 2026 गुरुवार चैत्र नवरात्री प्रारंभ होत असून 27 मार्च 2026 शुक्रवार समाप्ती होत आहे. चैत्र नवरात्री फक्त आध्यात्मिक शुद्धी नाही तर आपल्या घरातील भाग्य चांगले करण्याचा काळसुद्धा आहे. माता दुर्गाची कृपा मिळवण्यासाठी चैत्र नवरात्री ही विशेष महत्त्वाची मानली जाते. यामध्ये कलशस्थापना करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जे आपण वास्तुनियमांचे पालन करीत असाल तर चैत्र नवरात्रीची तयारी करताना तुम्हाला त्याचे चांगले परिणामसुद्धा पाहायला मिळतील. आज आपण नवरात्रीमध्ये कोणते वास्तू उपाय करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचे लाभसुद्धा मिळतात, ते बघूया. कशी करायची तयारी. नवरात्रीमध्ये घरातील सजावटीवरती सुद्धा विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावावे. त्यामुळे घराची शोभा वाढते व त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही व मंगल ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. पूजा घराच्या भिंतीवरती फिकट पिवळा किंवा पांढरा किंवा कोणतासुद्धा हलका रंग लावला पाहिजे. हे रंग मानसिक शांती प्रदान करतात व चांगली ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. तामसिक रंग म्हणजे काळे, निळे, भुरे रंग पूजा घरात उपयोगात आणू नये, कारण की हे रंग सकारात्मक ऊर्जा आणत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार आपले पूजाघर नेहमी साफ ठेवले पाहिजे. त्यामुळे घरातील दिव्य शक्ती आकर्षित करण्यास मदत होते. कलशस्थापनाची दिशा कोणती आहे. हिंदू धर्मामध्ये कलशस्थापना हे सुख, वैभव व मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. जर कलश स्थापना करताना वास्तुशास्त्राचे नियम पाहून स्थापना केली तर वास्तु दोषाचा प्रभाव कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोन हा ईश्वराची स्थान मानले जाते. या ठिकाणी सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून आपण ह्याच दिशेला कलश स्थापना करावी. दुर्गा माताची प्रतिमा व अखंड ज्योतीची स्थापनासुद्धा ईशान्य कोनामध्ये केली पाहिजे. एका तांब्याच्या कलशामध्ये तांदूळ भरून देवघरामध्ये उत्तर पूर्व भागामध्ये ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने धनधान्यामध्ये वृद्धी होऊन घरामध्ये समृद्धी येते. कलशस्थापना करताना मन शुद्ध ठेवा, त्यामुळे आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल. चैत्र नवरात्री शुभमुहूर्त. वैदिक पंचांगानुसार चैत्र नवरात्री 19 मार्चपासून सुरू होत असून 27 मार्च या दिवशी समाप्ती होत आहे. चैत्र नवरात्र 2026 कलशस्थापना मुहूर्त. चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी विधीपूर्वक कलशस्थापना केली जाते. यावर्षी 19 मार्च 2026 गुरुवार रोजी स्थापना करायची आहे. घटस्थापना मुहूर्त 6:52 ते 7:46. घटस्थापना अभिजित मुहूर्त 12:04 ते 12:52. शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:51 ते 5:59. अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते दुपारी 12:53. विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:18 गोधूली मुहूर्त संध्याकाळी 6:29 ते 6:53. हे जे मुहूर्त आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. चैत्र नवरात्री 2026 पूजाविधी. कलशस्थापना विधी सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. जेथे पूजा करायची आहे ती जागा साफ करून लाल रंगाचे कापड अंथरून त्यावरती माता राणीची प्रतिमा स्थापित करा. त्यावरती थोड्या अक्षता ठेवा, म्हणजे तांदूळ ठेवा. मग एका मातीच्या भांड्यामध्ये जवस किंवा गहू व माती एकत्र करून पसरवून ठेवा. मग त्यावरती कलश ठेवा. कलशावरती स्वस्तिकाचे चिन्ह काढून कलशाला कलवा बांधावा. कलशामध्ये सुपारी, कॉईन, फूल, अक्षता टाकून अशोकाची पाने ठेवा किंवा 5 प्रकारची पाने ठेवा.
कलशावरती एक छोटी थाळी ठेवून त्यामध्ये तांदूळ भरून ठेवा. त्यावरती एक नारळ लाल कापडामध्ये गुंडाळून रक्षासूत्रांनी बांधा, म्हणजेच लाल रंगाचा कलवानी बांधा. मग कलशाला हळद कुंकू लावा, अक्षता फुलं अर्पित करा, नैवेद्य दाखवा व फळ व मिठाई दाखवा. मग रोज कलशाच्या बाजूने पाणी शिंपडा. 2 दिवसात तुम्हाला अंकुर फुटलेले दिसतील. माता दुर्गाची 9 रूपं कोणत्या दिवशी व कोणत्या रूपाची पूजा करायची आहे ते आता आपण बघूया. नवरात्री पहिला दिवस 19 मार्च 2026 गुरुवार, माता शैलपुत्रीची पूजा म्हणजेच घटस्थापना करायची आहे. दुसरा दिवस 20 मार्च शुक्रवार, माता ब्रह्मचारिणी पूजा. तिसरा दिवस 21 मार्च शनिवार, माता चंद्रघंटाची पूजा. चौथा दिवस 22 मार्च रविवार, माता कुष्मांडा पूजा. 5वा दिवस 23 मार्च सोमवार, स्कंदमाता पूजा. 6वा दिवस 24 मार्च मंगळवार, कांत्यायनी पूजा. 7वा दिवस 25 मार्च बुधवार, कालरात्री पूजा. 8वा दिवस 26 मार्च गुरुवार, माता महागौरीची पूजा. 9वा दिवस 27 मार्च शुक्रवार, सिद्धिदात्रीची पूजा. या दिवशी रामनवमीसुद्धा आहे. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी व नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. तसेच चैत्र महिन्यात नवरात्रीमध्ये विवाहित महिलांना घरी हळदी कुंकवासाठी बोलवून कैरीचे पन्हे, डाळ, कैरी व हरभरे भिजवून त्याने त्याची ओटी भरली जाते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.